मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरण दिग्विजय पाटलांविरोधात पुरवणी चार्जशीट दाखल झाली आहे। तेजवानी पाठोपाठ आता दिग्विजय पाटलांविरोधातही पुरवणी चार्जशीट दाखल करण्यात आली आहे। शासकीय जमिनीची परस्पर खरेदी केल्याचा आरोप आहे। आरोपपत्रात दिग्विजय पाटलांना क्रमांक 2 चा आरोपी बनवण्यात आलाय। 272 पानांचं हे पुरवणी आरोपपत्र दाखल करण्यात आलंय। दिग्विजय पाटलांविरोधात ही पुरवणी चार्जशीट आता दाखल झालेली आहे। या चार्जशीटमध्ये दिग्विजय पाटलांना क्रमांक 2 चा आरोपी बनवण्यात आलेला आहे। 272 पानांचं हे पुरवणी आरोपपत्र आहे। तर मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी ही एक मोठी अपडेट समोर येते। तेजवानी पाठोपाठ आता दिग्विजय पाटलांविरोधातही पुरवणी चार्जशीट दाखल करण्यात आलेली आहे। क्रमांक 2 चा आरोपी या चार्जशीटमध्ये दिग्विजय पाटलांना बनवण्यात आलाय। एकूण 272 पानांचं हे पुरवणी आरोपपत्र आहे। शासकीय जमिनीची परस्पर खरेदी केल्याचा आरोप आहे। तर या आरोपपत्रात दिग्विजय पाटील क्रमांक 2 चे आरोपी आहेत। मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी ही एक महत्त्वाची अपडेट। दिग्विजय पाटलांविरोधात पुरवणी चार्जशीट दाखल करण्यात आली आहे। शासकीय जमिनीची खरं तर परस्पर खरेदी केल्याचा आरोप आहे। त्यामुळे आता शीतल तेजवानींपाठोपाठ दिग्विजय पाटलांवरही हे आरोपपत्र दाखल करण्यात आले। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आगामी काळात पेट्रोल आणि डिझेलचा वापर जपून करण्याचा सल्ला दिल्यानंतर तमाम देशवासियांना ज्या गोष्टीची भीती होती ती अखेर खरी ठरली आहे। देशातील पेट्रोलियम कंपन्यांनी गुरुवारी मध्यरात्रीपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ करण्याची घोषणा केली। पेट्रोल 3 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 3 रुपये 11 पैसे प्रति लिटरनं महागलंय। एप्रिल 2022 नंतर पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पहिल्यांदाच ही वाढ करण्यात आली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।